श्री गणेशाय नमः. श्री करवीर महात्म्य अध्याय 70 आणि 71. पूर्वाध्यायामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं की कोल्हासुरानं सुकेशीवरती विजय मिळवला आणि विजयी होऊन तो करवीर क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी आला. करवीर क्षेत्रामध्ये येताना त्यानं नगरीमध्ये प्रवेश केला तर लता पुष्पांनी महाद्वार सुशोभित केली. नगरीमध्ये गुढ्या तोरणं उभा राहिली. ऋषीमुनी वेदवेत्ते ब्रह्मवृंद यांनी कोल्हासुराला अभिषेक केला. नाना मंगलवाद्यांचे गजर झळू लागले. नाना पूजाद्रव्य घेऊन सूत मागध बंदीगण नट नर्तक या सगळ्यानं कोल्हासूर जगदंबेच्या दर्शनाला आला. महावस्त्र रत्नजडित अलंकारानं त्यानं मनोभावे जगदंबेची पूजा केली. सुवासिनी ब्राह्मण भोजन घातलं. अपार अन्नदान केलं. विविध प्रकारच्या पारितोषिकाने आपल्या अमात्य मंत्री सेनापती सैनिकांना विभूषित केलं. सर्व देवालयांची तीर्थांची पुनस्थापना केली. प्रजा सुखी झाली. स्वधर्मात आणि स्वकर्मात रत झाली. ज्या पर्वतावर हा कोल्ह राज्य करत होता तो कोल्हगिरी नावानं प्रसिद्धीला आला. राजा, याप्रमाणे पुरीला 7 कल्पामध्ये 7 नावं पडली. आता तुला काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांग, असं म्हटल्याबरोबर धर्मराजानं विचारलं. मुनिश्रेष्ठा, या युद्धामध्ये कोल्हासुराचे 100 पुत्र मारले गेले असताना पत्नीसह त्यानं तो पुत्रशोक कसा सहन केला? एखाद्या कुपुत्राचा जरी मृत्यू ओढावला तरी माता पित्याला तो पुत्रशोक जन्मभर जाळत असतो. मग कोल्हासुराचे तर 100 गुणी पुत्र त्याच्या डोळ्यासमोर मारले गेले. ही आपत्ती त्यानं कशी सहन केली? या दुःखाचा त्याला कसा विसर पडला? नारद मुनी म्हणाले, राजा पुत्रहीन घर बघून कोल्ह खूप शोक करू लागला. त्याला सर्व शून्य, भकास आणि निरस वाटायला लागलं. त्यावेळेला त्याची पत्नी कदंबा पुत्रांची आठवण काढून वारंवार रडू लागली. त्यांचे गुण पराक्रम यांचे रूप आठवून ती मूर्छित होऊ लागली. हे राज्य, ऐश्वर्य, सत्ता सगळं तुच्छ त्याज्य वाटायला लागलं आणि या शोकाग्नीतून आम्हाला वाचवा अशी ती कांक्षा करायला लागले. अशी ती दोघांजण शोकाकुल झाली असताना अनेक चतुर ऋषीमुनी, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्धांनी येऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारच्या पुराणकथा, वीरकथा, वेदांत आणि तत्वज्ञान सांगितल्यानंतर मुनी त्याला म्हणाले, राजा, धारातीर्थी पतन पावल्यानं तुझ्या पुत्रांना स्वर्गप्राप्ती झालेली आहे. नृपश्रेष्ठा, सर्व ऐहिक बाजार असाच अशाश्वत क्षणभंगूर आहे. महासागरात जसे एकत्र वाहत येणाऱ्या काष्ठाप्रमाणे प्राणी क्षणकाल एकत्र येतात आणि पूर्व ऋणानुबंधानुसार मुलं, पत्नी, मित्र, शत्रू, आप्त, स्वकीय या नात्यानं वावरून त्यांचा पुन्हा पुन्हा वियोग होत असतो. हा सारा देण्याघेण्याचा खेळ आहे. ते देणे घेणे वसूल करण्यासाठीच प्रत्येक जीव ऋणानुबंधानुसार आप्तस्वकीय रूपाने जन्म घेऊन ते वसूल करून जात असतो. ही नियती तशीच आहे. त्यापुढे मान तुकवलीच पाहिजे. सर्व भक्षक काळ सर्वांना आपल्या कराळ जबड्यात रगडतच असतो. मृताच्या मार्गावर पाऊल टाकून पुढे आपणही त्याच मार्गाने जात असतो. राजा, विवेकानं मन शांत ठेव. मानवी जीवनात कर्तव्य सर्वश्रेष्ठ आहे. हर्ष शोकादी प्रसंगानं चित्त विचलित होऊ न देता तटस्थ वृत्तीनं, अनासक्त वृत्तीनं याचा स्वीकार कर. यातच पुरुषार्थ आहेत. आता तू प्रजापालनाचं व्रत घेतलंयस, तो तुझा राजधर्म तुला पाळलाच पाहिजे. त्यात तुझे कसूर झाली तर ते अधपतन होईल. मानवी जीवन समर्थपणानं जगण्यासाठी आहे. निराशावादानं हातपाय गाळून कर्तव्य विन्मुख होऊन मूढ बनण्यासाठी नाही. निष्काम वृत्तीनं फलाशारहित कर्तव्य करत राहिल्यानंच श्रेयाची प्राप्ती होते. मानव जीवन पराधीन आहे. नियतीनं सर्व सूत्र आपल्या हाती ठेवली आहेत. फक्त तटस्थ वृत्तीनं जीवनाकडे बघत अहंकार टाकून कर्तव्य करून त्या परमसत्तेच्या इच्छेमध्ये इच्छा आकांक्षा विलीन करून टाकणं हाच सुखाचा आणि शांतीचा मार्ग आहे. त्याच शक्तीच्या सामर्थ्यावरती विश्वाची घडामोड चाललेली आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. मृत्यू कुणाला चुकलाय? जन्मलेल्या प्रत्येकाच्या मागे तो हात धुवून लागलेलाच आहे. मृत्यूला पुरून उरतात ते लोक कल्याणकारी योगनिष्ठ आणि तपोनिष्ठ ज्ञाननिष्ठ महात्मेच. तेच विश्वाचे भाग्य उजळीत असतात. राजा, पुत्रशोकाचा हा अग्नी तुला गिळलाच पाहिजे. लोककल्याणाकरता, परोपकारासाठी स्वतःच्या सुखदुःखाला तू तिलांजली दिलीच पाहिजेस. मन शांत ठेवलं पाहिजेस. मस्तकावरती अग्नीचे लोळ उसळत असताना केवळ लोककल्याणार्थ कर्तव्य पालनासाठी भगवान सहस्ररश्मी सूर्यनारायण शांत मनानं मंद तेजानं तळपत राहून विश्वाचे जीवन फुलवत असतो. पोटात अग्निप्रलय चालला असताना लोककल्याणाकरताच, भूतमात्रांचे धारण पोषण करण्याकरताच ही वसुंधरा शांत राहून कर्तव्य पालनासाठीच अन्नधान्याची समृद्धी करते. राजा, या थोर महात्म्यांचे दाखले बघा आणि स्वतःचा शोक आवर. मुनींच्या भाषणानं शोक आवरून कोल्हासूर म्हणाला, पूर्वजन्मीच्या पातकामुळे माझ्यावर ही पुत्रवियोगाची आपत्ती ओढवली तर त्या पापांची कोणत्या मार्गाने निष्कृती होईल हे मला कृपा करून सांगा. तेव्हा मुनी म्हणाले, राजा, पूर्वजन्मामध्ये तू अनेक विप्रांचा घात करून त्यांचं धन लुबाडलंस. त्या विप्रांची उत्तरक्रिया झाली नसल्यानं त्यांना सद्गती मिळाली नाही. ते ब्राह्मण पुत्ररूपानं शोक देण्यासाठी तुझ्या पोटी आले. रणात मरून त्यांनी तुला शोकसागरात लोटले. अद्यापही त्यांना गती मिळालेली नाही. तेव्हा त्यांचे घेतलेले द्रव्य दान करून त्यांची उत्तरक्रिया आदी कर्म पार पाडून भागीरथीचं स्नान आणि त्रिभुवनातल्या तीर्थक्षेत्रांची यात्रा केलीस तर तू या पापातून मुक्त होशील. करवीर निवासिनीच्या कृपाप्रसादानं तुला पुत्रप्राप्ती होईल. तेव्हा कोल्हासूर म्हणाला, मुनिवर मित्र अल्पायुषी पामर,
माझ्या हातून या जन्मात या त्रिभुवनाची तीर्थयात्रा कशी पार पडेल? तेव्हा ऋषी म्हणाले, राजा, दक्षिण काशी सर्व तीर्थांनी युक्त आहे. भुक्तिमुक्ती देणारं हे एकमेव स्थान आहे. पंचगंगेसारखी पुण्यपावन नदी आहे. दशाश्वमेधाचं पुण्यफळ देणारं दशाश्वमेध तीर्थ आहे. काशी, प्रयाग, पुष्कर, विरज, मुदगल, द्वारका, कांची, श्री भूधर, समुद्र संगम या तीर्थापेक्षा इथला महिमा श्रेष्ठ आहे. साक्षात करवीर निवासिनी जगदंबा भक्तांना भुक्तिमुक्ती देण्यासाठी इथं उभी आहे. कोलासुरा, पाप विनाश, ऋणमोचन, मणिकर्णिका इत्यादी तीर्थातलं स्नानदान तर्पणाच्या क्रियेनं तुझ्या पातकांचा संहार होईल. याहीपेक्षा पुढे जाऊन तू सूर्याची उपासना कर. सूर्यप्रसादाने मिळालेल्या जलानं तू ब्राह्मणरूपी पुत्रांचं तर्पण करून त्यांची अंत्येष्टी कर, म्हणजे ते उद्धरून जातील. मुनी म्हणाले, कोटीतीर्थ, अष्टतीर्थ, पापविनाश तीर्थ, ऋणमोचन तीर्थ म्हणजे ऋणमुक्तेश्वर या ठिकाणी स्नान तर्पणादी विधी कर. हिरण्य श्राद्ध करून गुप्तदान दे. क्षेत्राची प्रदक्षिणा करून करवीर निवासिनीचं यथाशास्त्र पूजन कर. वस्त्रालंकार आणि महापूजा बांधून सुवासिनी कुमारिकांचं पूजन कर. पंचपक्वान्नाचं भोजन घाल. पुत्रवती सुवासिनींची ओटी भरून 16 सूपवाणं दे. देवीच्या मुक्तिमंडपात येऊन हळदी, कुंकू, काजळ, शेंदूर, चोळी इत्यादींनी योगिनींची पूजा कर. पेरू, केळ, जांभूळ, नारिंग, म्हाळुंग, सुपारी, ऊस, कोहळा इत्यादी फळं पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं अर्पण कर. अंध, अपंग लोकांना, दीनदुबळ्यांना अन्नद्रव्य दे. अन्न संतर्पणानं सर्वांना संतुष्ट कर. आणि अनन्य भक्तिभावाने त्या करवीर निवासिनी माता महालक्ष्मीची आराधना कर, म्हणजे तिच्या कृपाप्रसादाने तुला पुत्रप्राप्ती होईल आणि तुझ्या जीवनात पुन्हा वसंत बहरेल. संसाराला नंदनवनाची शोभा येईल. तुझ्या जीवनावरती आनंददायक पौर्णिमेची प्रभा पसरेल. या ठिकाणी करवीर महात्म्याचा हा 17वा अध्याय पूर्ण झाला. नारद मुनी सांगतायत, मुनींच्या वचनाप्रमाणे कोलासुरानं सूर्याची उपासना केली. ती सूर्यस्तुती मुळातून या करवीर महात्म्य ग्रंथामध्ये, संस्कृत संहितेमध्ये आपल्याला बघायला मिळते. सूर्यनारायणानं प्रसन्न होऊन त्याला सूर्यमंडलावरचं गंगाजळ दिलं. आता हे सूर्यमंडलावरती गंगाजळ आलं कसं, तर शिवजटेची गंगा ही एकेकाळी तांडव नृत्य करत असताना शिवाच्या मस्तकाचं जटेचं तीर्थ सूर्याच्या रथावर उडून पडलं आणि तेच तीर्थ सूर्यानं त्या कोल्हासुराला दिलं. त्या जलापासून झालेल्या तीर्थात स्नान करून त्या जलानं त्यानं मारलेल्या विप्रांचं, पूर्वजन्मीच्या विप्रांचं तर्पण करून अंत्येष्टी केली. आपल्या पुत्रांच्या अस्थीचं विसर्जन केलं. त्या सर्वांचा नव्हे तर त्याच्या मागील 7 पिढ्यांचा उद्धार झाला, म्हणून त्याला सप्तकुलोद्धारक तीर्थ म्हणून ते प्रसिद्धीला आलं. यालाच आपण साकोली म्हणून ओळखतो. नंतर आपल्या सर्व पापांचा नाश होण्यासाठी त्यानं पंचक्रोशी यात्रा, अष्टतीर्थ, अष्टलिंग करून मोठा दानधर्म केला. मणिकर्णिकेत स्नान करून पत्नीसह अनन्य भावानं करवीर निवासिनीची उपासना सुरू केली. करवीर निवासिनी माता महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिच्या कृपाप्रसादाने त्याला करवीर, विशाल, लज्जासूर, कुलांदक नावाचे 4 पुत्र झाले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. प्रजाजन संतुष्ट झाले. ध्वजा, पताका, गुढ्या तोरणांनी शहर सुशोभित करण्यात आले. नगारे, चौघडे, ढोल, करणे इत्यादी वाद्यांचे गजर सुरू झाले. राजानं सर्वांना वस्त्रालंकारणानं संतुष्ट केलं. नटनर्तकादी गुणीजनांचा परामर्श घेतला. विद्वानांची संभावना केली. ऋषीमुनींचे आशीर्वाद घेतले. अपार दानधर्म करून त्या पुत्रांचा व्रतबंध करून त्यांना गायत्री मंत्राची दीक्षा दिली. पुढे मोठ्या समारंभाने त्यांचे विवाह सोहळे उरकून तो अगदी आनंद सागरात पोहू लागला. आता त्या पुत्रांना युवराज्याभिषेक करावा असा त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला. या ठिकाणी करवीर महात्म्याचा हा 71वा अध्याय संपूर्ण झाला. जय जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.